तर आपण पाहत आहे की आता आमदार जे आहेत एक एक करून आता नागपूरमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे। पंकजा मुंडे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। आतापर्यंत भाजपच्या 17 आमदारांना फोन गेलेले आहेत अशी माहिती मिळते आणि या 17 जणांच्या नावांमध्ये 3 महिला आमदारांचा सुद्धा समावेश आहे। पहिलं नाव ते म्हणजे पंकजा मुंडे, दुसरं नाव म्हणजे माधुरी मिसाळ आणि तिसरं नाव म्हणजे मेघना बोर्डीकर। एकूणच मेघना बोर्डीकर यांची खरं तर पहिल्यांदाच मंत्रिपदी वर्णी लागणार आहे। बऱ्याच नवीन चेहऱ्यांना खरं तर भाजपने या ठिकाणी संधी देण्याचा यंदा प्रयत्न केलेला आहे, मात्र जुन्या चेहऱ्यांना इथे वगळण्याचंही समोर येत आहे। तर जुन्या चेहऱ्यांपैकी सुधीर मुनगंटीवार यांना अद्यापही मंत्रिपदासाठी फोन आला नसल्याची माहिती आहे। त्यामुळे आता पक्षातील मोठी जबाबदारी त्यांच्यावर पडणार असल्याचं कळत आहे। त्यामुळे आता त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळते का याचीही चर्चा सुरू झालेली आहे। दुसरीकडे बावनकुळे हे सुद्धा पहिल्यांदाच इथे मंत्री होणार आहेत। कुणाची नाराजी राहू नये यासाठी समतोल साधण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी भाजपकडून केला जातोय। चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आता मंत्रिमंडळामध्ये त्यांची वर्णी लागणार असल्यामुळे प्रदेशाध्यक्षपद भाजपला आता कुणाकडे जाणार याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। मात्र रवींद्र चव्हाण यांना ही संधी मिळू शकते अशी सूत्रांची माहिती आहे आणि सुधीर मुनगंटीवार यांना अजूनही फोन आलेला नाही, मात्र त्यांच्यावर मोठी जबाबदारी जी आहे ती पक्षाकडून टाकली जाऊ शकते अशी सुद्धा माहिती मिळते। तर ही स्वागत रॅली आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहतोय। भाजपचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने, कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने स्वागत रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण जो आहे भाजपचा कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतं। एकूणच गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत होतो नागपुरात त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली होती। ठिकठिकाणी बॅनर्स लागलेले होते। भगवीमय खरं तर नागपूर नगरी सध्या झालेली आहे। अनेक ठिकाणी होर्डिंग्स लागलेले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज तो दिवस येऊन ठेपलेला आहे ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात आगमन झालेलं आहे आणि आज या ठिकाणी मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी पार पडणार आहे। त्यासाठीच ही रॅली इथून काढली जाते। नागपूरमधली दृश्य आपण पाहताय। फडणवीसांच्या स्वागत रॅलीला सुरुवात झाली आहे। मोठी संधी भारतीय जनता पार्टीने मला दिली हे मी माझं सौभाग्य आणि भाग्य समजतो। मागच्या 5 पंचवार्षिकपासून भारतीय जनता पार्टीचं मी काम करतोय। युवा मोर्चापासून मी काम करत होतो आणि आमच्या जिल्ह्यामध्ये 5च्या 5 सीट या महायुतीत मिळाल्या, 4 भाजपच्या मिळाल्यात, 1 लाखचं मताधिक्य मिळालं आहे। भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने, राज्याच्या नेतृत्वाने ही संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। बऱ्याच कालावधीनंतर प्रवेश तुमचा या मंत्रिमंडळामध्ये सरकारमध्ये होतो। नाही, देर आहे दुरुस्त आहे असं आम्ही समजतो। अनेक चांगली संधी मिळाली, येता योग्य वेळेस आपल्याला न्याय मिळत असतो, तो न्याय मिळाला। धन्यवाद। आजच्या दिवशी नेमकं तुम्ही भावूक झाल्याचं जरा दिसता, काय नेमकी आठवण या संपूर्ण आजच्या दिवशी? नाही, खरं भावनात्मक प्रसंग आहे, आयुष्यामधला मोठा प्रसंग असतो। दिवस रात्र ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस ही संधी आपल्याला मिळते आणि अनेक लोकांचं प्रेम, अनेक लोकांच्या प्रार्थना आपल्या मागे असतात। त्या लोकांच्या प्रेमामुळे आपण इथपर्यंत पोहोचू शकलो। मला ही फार मोठी संधी मिळाली। नक्कीच भावना फार मनामध्ये आहेत। ही मोठी सेवेची संधी मिळाली, देशामध्ये राज्यासाठी सेवा करण्याची संधी, याचा योग्य काम करेल हे नक्कीच मी सांगू शकतो। हे होते मंत्री आमदार